वळूया पुढील बातमीकडे। बातमी भिवंडीतून आहे। धोकादायक इमारत कोसळल्यामुळे भिवंडीत मृत्यूचं तांडव पाहायला मिळालंय। या दुर्घटनेमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। नेमकी कुणामुळे ही इमारत दुर्घटना आज झाली, कोण आहे याला जबाबदार, पहा सविस्तर या रिपोर्टमध्ये। भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली। दहा जणांचे मारेकरी कोण? भिवंडीत 30,000 नागरिकांचा जीव धोक्यात। काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश आहे भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचा। भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत मध्यरात्री कोसळली। या दुर्घटनेत 1-2 नव्हे तर तब्बल 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। एकाच कुटुंबातील दोन्ही भावांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मुळात महापालिका प्रशासनानं काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी नोटीस पाठवली होती, मात्र अनुभवशून्य कॉन्ट्रॅक्टरनं अक्कल गहाण ठेवून एकाच वेळी इमारतीचे 3 पिलर तोडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। बिल्डिंग के लिए नगर पालिका ने नोटिस जारी करके रखा था, इसकी रिपेयरिंग चालू थी। रिपेयरिंग के दौरान जो कॉन्ट्रैक्टर था बिल्डिंग का मेन पिलर, तीनों पिलर को एक साथ तोड़ के उसने रिपेयरिंग का काम किया बिना स्टैंड के, और इतना बड़ा हादसा ये कॉन्ट्रैक्टर की जवाबदारी। बहुत बड़ी लापरवाही है कि यहाँ पे जनता की भी लापरवाही है और प्लस जो कॉन्ट्रैक्टर है उनकी भी लापरवाही है। और यहाँ पे जो कॉन्ट्रैक्टर ने इसको बिल्डिंग बनाने के लिए लिया था वो कॉन्ट्रैक्टर कोई नक्शा नहीं बनना कि कोई अपना इंजीनियर से पास किया होता, लोकल के मिस्त्री से इसका काम कराया जा रहा था। विशेष म्हणजे भिवंडीतील ही इमारत कोसळल्यानंतर इमारतीपर्यंत जाण्यासाठी एनडीआरएफला कुठलाच रस्ता नव्हता। त्यामुळेच इमारती शेजारील चाळ पाडण्यात आली। त्यामुळे चाळीतील रहिवाशांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केलाय। मी सध्या भिवंडीतील गंगारामवाडी या ठिकाणी आहे आणि याच परिसरामध्ये जी कोहिनूर अपार्टमेंट होतं त्या इमारतीचे 4 मजले पडल्याचं पाहायला मिळालं। ती अति धोकादायक इमारत होती। महापालिकेने त्या संदर्भात त्याला नोटीस दिली होती, मात्र ती इमारत पडल्यानंतर एक अजब असा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। बचाव कार्य करण्यासाठी शेजारी असलेली जी काही जुनी घरं होती, एक चाळ होती गंगाराम चाळ म्हणून, ही चाळ सुद्धा पाडण्यात आलेली आहे। या परिसरामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांच्यावरती वन भटक। हम लोगों को कोई मैटर नहीं है। बिल्डिंग जैसे पिलर टेढ़ा हुआ तो हल्ला हुआ, जो बिल्डिंग गिरने वाला है तो हम लोगों को सीधा भागा, जैसे जो भी था सीधा भाग गया। भागने के बाद 10 मिनट जैसे भागा हूँ उसके बाद बिल्डिंग गिर गया। कुछ नहीं दिया था। कैसा गुजारा? में एक बैग सबका रूम तोड़ा गया है। अभी रोड पे बैठे हैं, किधर भी इधर उधर बैठे हैं, रात से हम लोग भीग रहे हैं और क्या करें। इस बिल्डिंग गिरे तो हम लोगों के रूम पे आ गया, जो है टूट गया है। आधा सामान निकाले, आधा उसी में छूट गया है। पैसा भी नहीं है कि बच्चे लोगों को खरीद के सामान दे खाने के लिए। दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनीही या इमारत परिसरातील बचाव कार्याची पाहणी केली। त्यानंतर ठेकेदारानं महापालिकेकडून दुरुस्तीसाठी कुठलीच परवानगी घेतली नसल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर आलंय। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेत। तर दुसरीकडे धोकादायक इमारतीमुळे क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा भिवंडीच्या खासदारांनी पुढे आणलाय। जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत। आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जरी धोकादायक इमारत असते तर काही लोक आश्रय म्हणून पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये राहतात किंवा ती रिस्क घेतात। खरं म्हटलं तर सगळ्यांनी ती रिस्क नाही घ्यायला पाहिजे। भिवंडीत अशा ठिकाणी क्लस्टरची योजना राबवणे हे गरजेचं आहे। आणि यापुढं या जेवढ्या बिल्डिंग आहेत, ज्या बिल्डिंग या धोकादायक आहेत, तिथं क्लस्टरची योजना राबवण्यासाठी आम्ही विनंती केली आहे। दुसरीकडे या दुर्घटनेनंतर भिवंडी महापालिका क्षेत्रातील इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय।
भिवंडीत हजारो इमारती धोकादायक स्थितीत असल्यामुळं तब्बल 30,000 नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय. भिवंडीत जवळपास 1,444 धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी 289 इमारती अतिधोकादायक आहेत, तर 69 अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची संख्या 6,041 इतकी आहे, तर धोकादायक इमारतीतील रहिवाशी जवळपास 30,000हून अधिक आहेत. केवळ भिवंडीच नव्हे तर संपूर्ण MMR परिसरात अनधिकृत बांधकामांच्या सुळसुळाटामुळे अशा घटना सातत्यानं घडतायत. याआधी विरारमध्ये झालेली दुर्घटना ताजी आहे. आता भिवंडीतही हाच प्रकार घडलाय. ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांचं साटलोट यामुळे निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागलाय. मात्र अनुभवशून्य ठेकेदाराची नेमणूक कुणी केली? नोटीस पाठवणाऱ्या पालिका प्रशासनानं अनधिकृतपणे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावर लक्ष का ठेवलं नाही, असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. फैयाज शेखसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, भिवंडी.